Hello, my dear students. How are you? I hope you are fine. Today we are going to learn one of the most important topic, that is question tag. Okay, question tag oblique tail tag. मराठीमध्ये त्याला म्हणतात प्रतिप्रश्न किंवा पुढचा प्रश्न. Okay, so let's understand definition of tail tag or question tag. So what is the definition? The definition: a question tag is a small question at the end of a statement. Question tags are used when asking for agreement or confirmation. क्वेश्चन टॅग काय असतो? हा एक प्रतिप्रश्न असतो की जर आपल्याला जर समजा एखाद्याची सहमती घ्यायची असेल किंवा कन्फर्म करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, वाक्याच्या शेवटी जे काही विधान आहे त्या विधानाच्या शेवटी आपण काय करतो, एक छोटासा प्रश्न तयार करतो. म्हणजेच आपल्याला हो किंवा नाही हे त्याच्याकडून उत्तर मिळते आणि कन्फर्म होतं. ओके, आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. वन थिंग कीप इन युअर माइंड. इफ यू सी सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, मेक क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. इफ यू सी सेंटेन्स इज निगेटिव्ह, सो मेक क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. जर दिलेलं वाक्य हे होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय करायचं, आपल्याला नकारार्थी करायचा आहे. आणि त्याचबरोबर जर दिलेलं वाक्य हे नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला काय करायचा आहे, होकारार्थी करायचा आहे. आता या ठिकाणी काही एक्झाम्पल आहेत, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की क्वेश्चन टॅग कसा करायचा असतो. आता या ठिकाणी बघा, आपण सांगतोय आय टीच इंग्लिश. ओके, फर्स्ट सेंटेन्स इज आय टीच इंग्लिश. आता या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही हेल्पिंग वर्ब आहेत का? नाही आहेत. कारण का, हे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. मग अशा वाक्यामध्ये काय करायचं की जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपल्याला क्रियापदाच्या काळानुसार आपल्याला काय करायचंय, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. आता यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर आपल्याला घ्यायचंय डू, आणि जर ते होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, नकारार्थी होतो. म्हणून इथे दिसते आपल्याला डोंट. त्यानंतर जर दिलेलं वाक्य हे भूतकाळामध्ये असेल, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये असेल, सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर त्यावेळेस त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, निगेटिव्ह असताना डिडीट होतो. आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग करायचा असेल तर डीड. आणि त्यानंतर काय घ्यायचं, जे काही योग्य असेल ते सर्वनाम घ्यायचे. आणि त्यानंतर जर क्रियापदाला यस किंवा ईएस फॉर्म लागला असेल, यस किंवा ईएस प्रत्यय लागला असेल तर त्यावेळेस त्याला काय करायचं, आपण डज हे काय करायचं, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. आता या ठिकाणी आपण समजून घेऊयात. आय टीच इंग्लिश, यामध्ये यस आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. आता टीच काय आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे, V1 आहे. म्हणून मला काय घ्यावं लागेल, डू हा सहाय्यकारी क्रियापद हे घ्यावे लागेल. आता याच्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये नॉट, नेवर असे काही शब्द आहेत का निगेटिव्ह? नाही आहेत. मग काय करायचं, दिलेलं वाक्य जशाच तसं लिहा, टेन्शन नाही घ्यायचं, बिनधास्त जशाच तसं लिहायचं. कुठपर्यंत, फुल स्टॉप पर्यंत. आय टीच इंग्लिश, आय टीच इंग्लिश. आता इथं फुल स्टॉप आहे, तो काढायचा, त्याला बाय बाय करायचं आणि इथे लिहायचंय कॉमा. ओके, आता दिलेलं वाक्य काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि आपल्याला माहित आहे की जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, निगेटिव्ह होतो. मग काय करायचंय, क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे डू घेणार, आणि दिलेलं वाक्य काय आहे, होकारार्थी म्हणजे क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होणार. डीड प्लस नॉट केलं तर काय येणार, सॉरी, डू प्लस नॉट केलं तर काय येणार, डोंट येणार. ओके, आणि त्यानंतर वाक्यामध्ये काय आलेले, सर्वनाम आय आलेले, त्यामुळे आपण काय करतो, डोंट आय आणि क्वेश्चन मार्क. ओके, अगदी सोप्या पद्धतीने आपण काय करणार आहोत ते समजून घेणार आहोत. लक्षात. त्यानंतर ही प्लेज क्रिकेट. या ठिकाणी बघा, ही प्लेज क्रिकेट. आता ही प्लेज क्रिकेट यामध्ये काय झालं, क्रियापद यस प्रत्यय लागलेला आहे. ओके, ही प्लेज क्रिकेट. आता यामध्ये काय आहे, क्रियापदाचं यस और यस प्रत्यय लागलेला आहे. मग दिलेलं वाक्य काय आहे, पॉझिटिव्ह आहे. मग दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळेस त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा, निगेटिव्ह करायचा आहे. मग काय करा, पहिला जशाच वाक्य लिहा, जशाच तसं, ही प्लेज क्रिकेट. या ठिकाणी फुल स्टॉप काढायचा आणि कॉमा द्यायचा आहे. आणि त्यानंतर या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद आहे प्लेज आणि त्याला यस प्रत्यय लागलेला आहे. म्हणून काय करायचंय, सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपल्याला काय यूज करायचे, डज. आणि दिलेले वाक्य काय आहे, होकारार्थी, म्हणून त्याला काय करायचं, नॉट लावायचं, म्हणजे काय होणार, डझंट. आणि या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे, ही, डझंट ही, आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क.
बघा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोप्या सोप्या स्टेपमध्ये आपण काय करतोय, समोर जातो, समजून घेत आहोत. आता या ठिकाणी बघा, दे रोट अ लेटर. आता ही जर दिलेलं वाक्य तुम्हाला लक्षात आलं असेल तर हा आहे सिंपल पास्ट टेन्स, एस प्लस व्ही टू प्लस ओ. मग आता दिलेलं वाक्य जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर पहिल्यांदा काय करायचं, दिलेलं वाक्य जशाच तसं लिहा. दे रोट अ लेटर. त्यानंतर फुल स्टॉप काढा, कॉमा द्या आणि त्यानंतर आपल्याला लिहायचे काय की रोट आहे म्हणजे काय, V2 आहे. V2 आहे म्हणजेच काय आपल्याला घ्यायचंय, डीड. आता बघा दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे ना, मग काय येणार क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. डीड प्लस नॉट म्हणजे काय ना, डिडंट. आणि त्यानंतर वाक्यामध्ये काय आले सर्वनाम, दे, डिडंट, दे जशाच तसं आणि त्यानंतर द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. वी आर गुड स्टुडंट्स. ओके, वी आर गुड स्टुडंट्स. आता याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा जशाच तसं वाक्य लिहा, वी आर गुड स्टुडंट्स, कॉमा. आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिलेलं वाक्य काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि पॉझिटिव्ह असल्यावर त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचं आपल्याला, निगेटिव्ह. मग आर प्लस नॉट, निगेटिव्ह करायचं असेल तर नॉट हा शब्द घ्यावा लागेल. आर प्लस नॉट म्हणजे काय, अरंट. मग इथे लिहायचं अरंट. आणि त्यानंतर वाक्याचं सर्वनाम काय आलेलं वाक्यामध्ये, वी, अरंट वी. आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचा नाहीये. आता आपण बघितले पॉझिटिव्ह सेंटेन्स. ओके, आता त्यानंतर आपण पाहणार आहोत काही निगेटिव्ह सेंटेन्स. जर वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा आहे बघूया आपण. दे डिडंट नो. ओके, जशाच तसं वाक्य लिहिलं. आता वाक्य लिहिल्यानंतर आपण फुल स्टॉप आहे तो या ठिकाणी काय केला, कॉमा दिला. आता कॉमा दिल्यानंतर डिड नॉट आहे. ओके, म्हणजे आपण त्याला काय लिहिले, शॉर्ट फॉर्म मध्ये डिडेंट. मग काय करायचं, डिडेंट आहे ना, फक्त डिड हा शब्द द्यायचा. म्हणजे काय करायचं, आपल्या क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा. मग पॉझिटिव्ह करायचं असेल तर नॉट हा शब्द घ्यायचा नाही, बस डिड. आणि त्यानंतर जे काही सर्व नाम आहे ते जशाच तसं डिड, दे. खूप सोपं आहे, खूप विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे. आणि तुमच्या हक्काचा 1 मार्क तो देऊन जाणार आहे, किती, फक्त काही सेकंदामध्ये. ओके, शी इज व्हेरी काइंड. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, शी इज व्हेरी काइंड. आता याच्यामध्ये बघा, शी इज व्हेरी काइंड जशाच तसं वाक्य लिहा, शी इज व्हेरी काइंड. आता दिलेल्या वाक्यामध्ये नॉट, नेवर असे शब्द आहेत का, नाही. म्हणजे दिलेले वाक्य पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल मग काय करायचं, इज हा शब्द आलेला आहे. मग काय करायचं, इज नॉट जोडा इजंट आणि त्यानंतर सर्व नाव आलेले शी, इजंट शी. आता या ठिकाणी 7 नंबरचं जे आहे सेंटेन्स, दे कुडंट बिलीव्ह इट. ते विश्वास ठेवू शकले नाही. सो हाऊ यू डू क्वेश्चन टॅग, राईट फर्स्ट ऑफ ऑल ॲज इट इज सेंटेन्स, दे कुडंट बिलीव्ह इट. ओके, देन कॉमा. सेंटेन्स इज निगेटिव्ह, सो पॉझिटिव्ह, क्वेश्चन टॅग इज पॉझिटिव्ह. मग काय करायचं, दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून काय करायचं, त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा. मग काय येणार, फक्त गुड. आणि त्यानंतर सर्वनाम काय आहे, दे, गुड, दे. आणि प्रश्नार्थक चिन्ह. आय एम युअर बेस्ट फ्रेंड. खरंच मी तुझा आहे, तुझा चांगला, खूप चांगला फ्रेंड आहे. हां, तर मग काय ना, जशाच तसं लिहा, आय एम युअर बेस्ट फ्रेंड. आय एम युअर बेस्ट फ्रेंड. त्यानंतर काय करायचं, कॉमा द्यायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय होतं, विद्यार्थी बरेच गडबड करतात. एम प्लस नॉट म्हटलं की ॲमंट करतात, पण नाही 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 नाही, ती चूक करायची नाही. कारण का, की ज्यावेळेस वाक्यामध्ये ए एम असतं आणि त्याच्यासोबत नॉट आपण जोडतो आणि निगेटिव्ह करायचं असेल तर त्याचा निगेटिव्ह फॉर्म हा अरंटच होतो, हे लक्षात ठेवायचं. कारण का आपल्याला सोपं वाटतं पण आपला हातचा मार्क त्या ठिकाणी काय होतो, मिस होऊन जातो. सोपं आहे, एम प्लस नॉट ॲमंट केलं की बस संपला विषय. कारण का एम प्लस नॉट केलं तर काय येते, त्याचं अरंट येते. म्हणून अरंट आणि त्यानंतर काय आलेलं वाक्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, काही सोप्या एक्झाम्पलच्या माध्यमातून, उदाहरणांच्या माध्यमातून आपण क्वेश्चन टॅग कसा करायचा हे आपण समजून घेतलं आहे. यानंतर दुसरे काही एक्झाम्पल आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.